नित्य स्वामी दर्शन 3 नोव्हेंबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. नवविधा भक्तीमधली वंदन भक्ती ही भक्तीची 6वी पायरी आहे. वंदन भक्तीमध्ये स्वामींच्या भक्तीचे सार एकवटलेले आहे. वंदन म्हणजे स्वामींना अंतःकरणपूर्वक केलेला नमस्कार. एक लक्षात घ्या की स्वामी नमस्कारामधले विलक्षण आर्जवी भक्ती सर्व स्वामी भक्तांना स्वामींच्या अतिशय निकट आणते. म्हणून माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांना स्वामींना वारंवार नमस्कार करावा. या संदर्भात संस्कृतमध्ये एक सुंदर वचन आहे, ते मी तुम्हाला प्रथम सांगतो. त्यातला भावार्थ समजून घ्या. आकाशत्पित्त तोय यथा गच्छन्ति सागर सर्व देव नमस्कारः केशव प्रतिगच्छति. आकाशातून पडणाऱ्या पावसाचे पाणी शेवटी समुद्राला जाऊन मिळते. त्याप्रमाणे या विश्वात अनेक देवप्रतिमा आहेत, परंतु त्या सर्व देवांमध्ये स्वामी समर्थ हे आपले उपास्य दैवत असल्यामुळे त्या सर्व देवांना केलेला नमस्कार शेवटी एका स्वामी समर्थांना जाऊन पोहोचतो. याचा अर्थ असा की आपल्या देवघरात अनेक देवप्रतिमा असतात. आपण सर्वांचीच पूजा करतो, त्या सर्वांना साष्टांग नमस्कार घालतो, परंतु शेवटी ही पूजा स्वामी समर्थांना जाऊन पोहोचते. कारण स्वामी समर्थ हे परमभक्तीचे अधिष्ठान आहेत. म्हणून येता जाता स्वामींना नमस्कार करावा. समर्थ म्हणतात की नमस्कारे लीनता घडे, नमस्कारे विकल्प मोडे, नमस्कारे सख्य घडे, नाना सत्पात्रासी. दासबोध 4:6-14. नमस्कारे दोष जाती, नमस्कारे अन्याय क्षमती, नमस्कारे मोडली जडती समाधाने. दासबोध 4:6-15. स्वामींना वारंवार नमस्कार केल्यामुळे नम्रता अंगी दाटून येते, मनातले विकल्प नाश पावतात, सर्व स्वामी भक्तांची मैत्री होते, मनातले दोषांचे रांजण रीते होतात. कुणावर अनवधानाने आपण अन्याय केलेला असेल तर एका नमस्काराने सर्व नातेसंबंध पुन्हा जुळून येतात. हे नमस्काराचे महत्त्व आहे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.